तर स्टुडंट्स आपण आता थोडंसं पुढं जातो आहे. जसं की तुम्ही पाहताय कॅल्क्युलेशन ऑफ चेंज इन इंटर्नल एनर्जी या कॉन्सेप्टवरती आपण आता थोडंसं बोलणार आहोत. ओके, तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा जो आपला प्रिव्हियस चॅप्टर होता तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तोही पाहून घ्या. त्याच्या एकदम शेवटच्या पार्टमध्ये आपण इंटर्नल एनर्जी काय असते हे सांगितलेलं आहे ना. इवन मागच्या जस्ट लेक्चरमध्येही मी ते डिस्क्राईब केलं होतं. इंटर्नल एनर्जी ऑफ द गॅस म्हणजे गॅसकडे असणारी कायनेटिक एनर्जी, त्याची पोटेन्शियल एनर्जी, सोबत रोटेशनल कायनेटिक एनर्जी, ह्या सगळ्यांचं ॲडिशन म्हणजे इंटर्नल एनर्जी असते. त्याला आपण कॅपिटल यूनी दाखवत असतो. ओके, तर चेंज इन इंटर्नल एनर्जी म्हणजे डेल्टा यू. हे बघा इथं मी ते सिम्बॉल वापरलेला आहे, डेल्टा यू. ओके, ट्रायंगल काढतो आपण चेंजसाठी आणि मग कॅपिटल यू. आता याच्यातले काही पॉईंट्स आहेत हे समजून घेणं जरुरी आहे आणि यातले काही पॉईंट आत्ता नाही कळले तरी जेव्हा न्यूमेरिकल येईल, ॲप्लिकेशन येईल, त्यावेळेला हे जास्त चांगले कळतील. तरी आपण आता हे लिहून घेणं जरुरी आहे. ठीक आहे, पहिला पॉईंट की इंटर्नल एनर्जी इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर ओनली. म्हणजे हा फक्त टेम्परेचरवरती डिपेंड करणारा फंक्शन आहे. कशामुळं? कारण KTGमध्येच आपण याचं इक्वेशन दिलं होतं. हे बघा, इंटर्नल एनर्जी इज F/2 nRT. F म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम असतो आणि N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, R इज युअर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट है ना. Fला बघा डिग्री ऑफ फ्रीडम आपण लिहिलेलं आहे. तर डिग्री ऑफ फ्रीडम हे वेगवेगळ्या गॅससाठी वेगवेगळे होते. ठीक आहे, KTGमध्ये हे आहे, तुम्ही परत रिवाईज करा. तर डेल्टा यूचं इक्वेशन मग होऊन जाईल F/2 nR डेल्टा टी, कारण F, N आणि R हे तर कॉन्स्टंट आहेत. इन द सेम KTG चॅप्टर आपण FR/2 याला CV असं डिस्क्राईब केलेलं होतं. हे बघा हे वाला, जिथं CV आहे तुमचं मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. एका कॉन्स्टंट व्हॉल्यूमला मोलार हीट कॅपॅसिटी डिफाईन करता येत असते गॅसची, त्याला आपण CV म्हणतो. आता या CVबद्दल थोडासा डाऊट असेल तुम्हाला, डोंट वरी. जेव्हा आपण हीटचं कॅल्क्युलेशन पाहू ना, तिथं हा CV मी परत एकदा चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करेन, सो डोंट वरी. ठीक आहे, त्यानंतर तर डेल्टा यूचं आपल्याला बघा हे जे फॉर्म्युला होता ना Fवाला, याला जर आपण रिप्लेस केलं CVमध्ये तर डेल्टा यू बिकम्स NCV डेल्टा टी. इथं फक्त 3 टर्म आहेत. नंबर ऑफ मोल्स, हे N म्हणजे मोल्स आहेत. ओके, तुमचं डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर आणि CV म्हणजे हीट कॅपॅसिटी आहे. तर हे जे CV असतं हे गॅसनुसार बदलतं. एक एक्झाम्पल देईन मी तुम्हाला. तर मोनो ॲटॉमिक गॅस जर आपल्याकडं असेल, मोनो ॲटॉमिक लाईक हिलियम है ना, तर त्याचा CV जो असतो त्याची व्हॅल्यू असते 3 × कॅपिटल R/2. ठीक आहे, इथंच जर मी डायॲटॉमिक गॅस जर घेतला, डायॲटॉमिक, तर त्याचा CV आपल्याला देता येतो 5 × R/2. तर ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ना, ह्या KTGमध्ये आपण सेपरेट टेबल करून तुम्हाला दिलेला आहे, तो तुम्हाला इथं मेमराईज होणं जरुरी आहे. डिग्री ऑफ फ्रीडम, CV, CP आणि त्यानंतर गॅमा, हे 4ही व्हॅल्यूज तुम्हाला प्रत्येक गॅससाठी पाठ झाल्या पाहिजेत. ओके, पुढे जाऊयात. इम्पॉर्टंट पॉईंट्स आता काय आहेत बघा. पहिला पॉईंट, तुमचं जर टेम्परेचर वाढलं तर इंटर्नल एनर्जी वाढते है ना. हा पॉईंट कशामुळं? कारण इंटर्नल एनर्जी हे टेम्परेचरवर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो T वाढला तर इंटर्नल एनर्जी वाढेल, म्हणजेच तुमचं डेल्टा यू हा पॉझिटिव्ह होईल. त्याचंच रिव्हर्स की जर टेम्परेचर कमी झालं तर इंटर्नल एनर्जी कमी होईल आणि डेल्टा यू हा तुमचा निगेटिव्ह होईल. दॅट इज अगेन अंडरस्टूड. आता हे जो थर्ड पॉईंट आहे ना, हा सगळ्यात इम्पॉर्टंट असेल तुमचे न्यूमेरिकल सॉल्व करायला. ठीक आहे, हा बिलकुल मिस नाही करायचा. नीट समजून घ्या. बघा हा काय दिलेला आहे. थर्ड पॉईंट, इंटर्नल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन म्हणजे काय, त्याला खाली एक्सप्लेन केलेलं आहे की तुमचा जो डेल्टा यू आहे तो फक्त आणि फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवरती डिपेंड करतो. ह्याचा अर्थ काय बघा, हे स्टेट फंक्शनचा मिनिंग काय आहे मी थोडंसं याला एक्सप्लेन करतो. स्टेट फंक्शन म्हणजे आता तुम्हाला एक डायग्राम दाखवलेली आहे मी, त्याच्यामध्ये हे बघा, हे तुमचं नंबर 1 हे इनिशियल स्टेट आहे आणि नंबर 2 हे तुमचं फायनल स्टेट आहे गॅसचं है ना. स्टेट म्हणजे काय असते? स्टेट म्हणजे एखाद्या गॅसची स्टेट म्हणजे काय की त्या स्टेटला तुम्ही गॅसचं प्रेशर, व्हॉल्यूम, त्याचं टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स, ह्या सगळ्या गोष्टी स्पेसिफिकली तुम्हाला डिफाईन करता आल्या पाहिजेत.
म्हणजे अननोन काही असं नाही की आपल्याला ते एक्सप्लेन करता येत नाही, त्याला आपल्याला डिफाईन करता येत नाही, असं नाही झालं पाहिजे. इट शुड बी परफेक्टली डिफाईंड की त्या टाईमला तुमचं प्रेशर किती आहे गॅसचं, व्हॉल्यूम किती आहे, टेम्परेचर किती आहे, नंबर ऑफ मोल्स, हे सगळे PV = NRT मध्ये हे येऊन जातात. ह्या सगळ्या इंडिव्हिज्युअल क्वांटिटीची व्हॅल्यू आपल्याला माहीत असली पाहिजे, त्याला म्हणतात डिफाईंड स्टेट, आणि तसंच असलं पाहिजे. ओके, तर असं सपोज करू की आपला गॅस हा स्टेट नंबर 1मध्ये आहे आणि नंतर त्याला आपण स्टेट नंबर 2मध्ये नेलेला आहे एका कर्ड पाथनुसार, तोही दाखवलेल्या डायग्राममध्ये. त्या पाथला आपण ए नाव देतो आहे. ओके, तर या एक्झाम्पलसाठी हे बघा इथं मी दिलेलं आहे पाथ ए. ह्या पाथसाठी चेंज इन इंटरनल एनर्जी काय असेल, है ना. तर चेंजचा अर्थ असतो काहीतरी बदल होणं, आणि इन फिजिक्स चेंज हा डिफाईन केलेला आहे फायनल मायनस इनिशियल. फायनल मायनस इनिशियल, तर इथं फायनल इंटरनल एनर्जी मला लिहावी लागेल U2 मायनस इनिशियल लिहावी लागेल U1. हे चेंज इन इंटरनल एनर्जी मला सांगता येईल त्या प्रोसेस एसाठी. इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपण जे वर 2 पॉईंट लिहून गेलेत ना, नंबर 3मध्ये असे 2 ॲरो केलेले आहेत. हे बघा, इथं एक केलेला आहे आणि इथं एक केलेला आहे. यातला पहिला पॉईंट की ΔU डिपेंड्स ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट. तर हे स्टेटमेंट बघा ह्याला बरोबर कवर करतं आहे ना, ह्याला की इनिशियल आणि फायनल स्टेटमध्ये तुमचं U1 U2 काय आहे यावरतीच तुमचा ΔU डिपेंड करेल. करेक्ट, अजून कशावर का डिपेंड करेल. पण जो दुसरा पॉईंट आहे ना, तो थोडासा कदाचित तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो. त्याला नीट समजून घ्या की ΔU डज नॉट डिपेंड ऑन द पाथ टेकन. व्हॉट डू आय मीन बाय दॅट. हे जे 1 पासून 2 पर्यंत गेलेला आपला जो पाथ आहे ना एवाला, तसाच एक दुसरा पाथ मी देतोय. समजा असा पाथ B देतोय मी तुम्हाला. म्हणजे सुरू झालं 1 पासूनच, गेलो आपण 2ला. इनिशियल आणि फायनल स्टेट सेमच आहेत, पण मी पाथ बदलला आहे. मग या पाथ बी साठी जर मी ΔU डिफाईन केला तर तो काय येईल. पाथ तर वेगळा आहे, मी वेगळ्या रस्त्यानं गेलेलो आहे, है ना. हा प्रश्न पडतो आणि हेच प्रश्न येणार आहेत. तर याचं आन्सर ॲक्च्युली खूप इझी आहे, आणि हे आपण नाही का, वी शुड बी थँकफुल फॉर इंटरनल एनर्जी फॉर दॅट, की इथं पण ΔU हा परत U2 मायनस U1च येतो. म्हणजे हे दोघं इक्वल येतात. बघा, इवन दो त्यांचा पाथ वेगळा आहे, आपण कसे गेलेलो तर आपल्याला माहीत नाही, त्या दोघांमध्ये काहीतरी वेगळं झालेलं आहे, स्टील ΔU सेम आला. कारण यामुळं इट डज नॉट डिपेंड ऑन द पाथ टेकन. ओके, डोंट वरी. आता जरी नाही कळलं, आता जरी तुम्हाला याचं इम्पॉर्टन्स नाही वाटलं, तरी नंतर हे न्यूमेरिकलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून जाईल. ठीक आहे. सगळ्यात चौथा पॉईंट, शेवटचा पॉईंट आता, की इफ द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, तर तुमचा U हा कॉन्स्टंट राहील, कारण तो टेम्परेचरवरती डिपेंड करतो आहे, आणि मग तुमचा ΔU हा 0 होऊन जातो. टेम्परेचर कॉन्स्टंट राहणं ह्याला एक काहीतरी नाव आहे का प्रोसेसला, आहे ना, लक्षात आहे का तुमच्या. नसेल तर बघा, त्याला म्हणतात आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे जर तुमची प्रोसेस आयसोथर्मल असेल तर तुमची इंटरनल एनर्जी बदलत नाही आणि ΔU म्हणजे चेंज हा 0 राहतो. ओके, तर याच्यावरची लगेच बेस्ट आता न्यूमेरिकल्स करूयात आपण. ओके, तर स्टुडंट्स तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकताय की आपण एक टेबल बनवलेला आहे तुमच्यासाठी, ज्यामध्ये टाईप ऑफ गॅस, मोनोॲटॉमिक, डायटॉमिक, पॉलिॲटॉमिक असे दाखवलेले आहेत. आणि त्या गॅसेससाठी रिस्पेक्टिव्हली आपण CV, मग CP आणि मग गामा ह्या 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर मोनोॲटॉमिकसाठी CVची व्हॅल्यू 3R/2, CP 5R/2 आणि गामा इज 5/3, त्या दोघांचा रेशो. डायटॉमिक्ससाठी 2 कंडिशन्स असतात, और 2 केसेस असतात असं आपण म्हणू शकतो. पहिली केस आहे विदाऊट व्हायब्रेशन, त्यावेळेला CVची व्हॅल्यू 5R/2 असते, CPVची व्हॅल्यू 7R/2 असते. ओके, आता हे विदाऊट व्हायब्रेशन म्हणजे काय, तर ही कंडिशन असते लो टेम्परेचरला. जेव्हा टेम्परेचर कमी असतं त्यावेळेला तुमचे जे डायटॉमिक मॉलिक्यूल आहेत त्यांचे व्हायब्रेशन्स, त्यांच्या बॉन्डच्या अलॉंग होणारे जे व्हायब्रेशन्स आहेत असे, ते ऑलमोस्ट नसतात, 0 असतात. सो त्यांच्या त्या रिस्पेक्टची एनर्जी 0 असते, म्हणून ती इंटरनल एनर्जीमध्ये येत नाही. ओके, तर त्यामुळं 5R/2 आहे. पण जेव्हा व्हायब्रेशन्स सुरू होतात हाय टेम्परेचरला, तर हे जे आहे ना, हे हाय टेम्परेचरला आहे.
तर जेव्हा हाय टेम्परेचरला व्हायब्रेशन सुरू होतात असेवाले, ती पण मोड्स ॲड करावे लागतात इंटरनल एनर्जीमध्ये. म्हणून बघा CV तुमचा वाढलेला आहे 7r/2, त्यानुसार CP पण वाढतो 9r/2 आणि मग रेशो 9/7 होतो. पॉलीॲटॉमिक्ससाठी फिक्स 3r 4r आणि 4/3 असे आहेत. हा टेबल तुम्हाला पाठ करणं जरुरी आहे, याच्यावरतीच आपले पुढचे प्रॉब्लेम्स असणार आहेत. ओके, हा पाठ करा नक्की आणि लिहून पण घ्या. ओके, KTGमध्ये आपण दिला आहे पण इथेही लिहून घ्या.